हदगाव येथील तहसील प्रशासनाकडून मतदार जनजागृती अभियान संपन्न। सध्या संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून लोकसभा निवडीच्या अनुषंगाने 15 हिंगोली लोकसभेकरिता 84 हदगाव तहसील प्रशासन सज्ज झाले आहे। आज हदगाव तालुक्यातील सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी यासाठी आज मतदार जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते। या अभियानाला विवेकानंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या अभियानात पथनाट्य सादर करण्यात आले। त्या अभियानात हदगावचे तहसीलदार विनोद गुड्डमवार, शिक्षणाधिकारी किसन फोले, तलाठी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन मुंगल व तहसील व उपविभागीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तेज मराठी न्यूजसाठी गजानन जेदेवार, हदगाव। किंवा आश्वासनावर विश्वास ठेवून चुकीच्या व्यक्तीला निवडून देऊ नका। चुकीच्या व्यक्तीला निवडून देऊन पुन्हा विचार करण्यापेक्षा आधीच विचार करून योग्य व्यक्तीला मतदान करा। यामुळे आपले बहुमोल मत वाया जाणार नाही। आणि योग्य व्यक्ती निवडली जाईल। परीक्षेत एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावीला आणि लोकशाहीमध्ये एका मताला फार किंमत असते। मतदार असल्याचा अभिमान बाळगत मतदानासाठी सज्ज होताना इतरांनाही मतदान नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे आणि मतदान करण्यासाठी जागृत केले पाहिजे। मतदानानंतरही आपण निवडलेल्या लोकप्रतिनिधीकडे त्याने दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेचा आग्रह धरत आश्वासनाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा धरला पाहिजे। शेवटी जाता एवढेच सांगते ते नक्की लक्षात ठेवा, रक्तदान, नेत्रदान, अंगदान आणि मुलीचे कन्यादान। रक्तदान, नेत्रदान, अंगदान आणि मुलीचे कन्यादान, पण जगात सर्वात जास्त किंमत ज्याला असते ते म्हणजे मतदान। मत एका बोटानी, किंमत मात्र नोटानी। मत एका बोटानी, किंमत मात्र नोटानी। जय हिंद। दीदी, आज मतदार जनजागृती अभियान संपन्न झालं आणि तू नेमकं काय बोललीस, काय सांगशील? आपल्या भारत देशात वयाची 18 वर्ष पूर्ण होताच मतदार म्हणून मतदाराचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार तरुणांना प्राप्त होतो। तर तरुणांनी आपल्या मताच्या अधिकारातून योग्य व्यक्तीला मतदान करावे, हेच मी माझ्या भाषणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आपण जेव्हा चुकीच्या व्यक्तीला निवडून देतो किंवा मतदान करणे टाळतो तेव्हा एका अर्थाने आपण देशाच्या अंधपणाला जबाबदार असतो। यामुळे चुकीची व्यक्ती निवडली जाण्याची शक्यता असते। तेव्हा आपण सर्वांनी विचार करून आणि योग्य व्यक्तीला मतदान केले पाहिजे। अभियान करण्यात आलं आणि शाळेमधून त्याला उत्कृष्ट परिचय झाला, काय सांगा? 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। आपण यापूर्वी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन मतदार असतील, नवीन महिला मतदार असतील, सर्व मतदाराची आपण नोंदणी केलेली आहे। त्याच पद्धतीने आता जे आपण मतदार नोंदणी केलेली आहे तर त्या मतदारांनी 26 तारखेला येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करणं ते सुद्धा आवश्यक आहे। त्यासाठीच संपूर्ण जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत असतील, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी माननीय जितेंद्र पापळकर सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रम म्हणून ज्यामधून आपण मतदारांमध्ये जनजागृती करून त्यांना मतदानाच्या दिवशी येऊन आपलं मत, अमूल्य मत नोंदवण्यासाठी आपण प्रेरित करत असतो। त्याच माध्यमातून आज जे आहे या ठिकाणी विवेकानंद विद्यालयाच्या मुली असतील, गजानन जाधव असतील, यांच्या माध्यमातून आपण पथनाट्य, शाहिरी पोवाडे या माध्यमातून जे आहे ते आपण मतदारांमध्ये जागृती निर्माण करून 26 तारखेला जे काही मतदानाची टक्केवारी आहे ती जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। याच पद्धतीनं मतदार जागृती करण्यासाठी रॅली असेल, मोटरसायकल रॅली असेल, बाईक रॅली असेल, हे सुद्धा होणार आहे। माझी सर्व 84 हदगाव विधानसभा मतदारसंघ जे की 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येते 26 तारखेला होणाऱ्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व मतदारांनी ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे, मग ते प्रौढ असतील, नव मतदार असतील, मुली असतील, वृद्ध महिला असतील, सर्वांनी 26 तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी आपलं योगदान द्यावं अशी मी प्रशासनाच्या वतीने विनंती करतो।